करण्याची गरज आहे। खरंच आज संविधान वाचवण्याची गरज वाटायला लागली, कारण जे चित्र संपूर्ण देशामध्ये खूप भयावह चित्र आहे आणि आज हे संविधान आपल्या बरोबर आहे म्हणून तुम्ही आम्ही किंवा मी केवळ एवढं धाडसाने बोलू शकतो, पण याचं हे जतन होणं खूप गरजेचं आहे आणि म्हणून सगळ्या समाजाने कुठल्या जाती धर्माचा असो त्यांनी एकत्र एकोप्याने चांगल्या विचारांनी एकत्र येणं गरजेचं आहे। अहिल्यानगर जिल्ह्यातील श्रीरामपूर तालुक्यातील कडीत गावातील एक 7 वर्ष वय असलेल्या मुलाला आपल्या माणुसकीची गरज आहे। आधीच वडिलांचं छत्र हरवलं आहे। आई आणि आजी काबाड कष्ट करून आयुष्याच्या गाडा ओढत आहेत। चुलते आधीच अपघातात अपंग झाले आहेत। कसलाही आधार नाही। मुलाच्या दोन्ही किडनी खराब आहेत। कृपया आपल्या मदतीची गरज आहे। 1 रुपयापासून आपण कितीही मदत करू शकता। एक जीव वाचवायचा आहे। अजून त्याने नीट जगही बघितलं नाही। कृपया मदत करा। अहिल्यानगर जिल्ह्यातील कोल्हार येथे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी करण्यात आली आहे। मानवता धर्म म्हणून इतर खर्चाला फाटा देऊन भीमशक्ती मित्र मंडळानं श्रेयस श्रावण वडितके या 7 वर्ष मुलाच्या दोन्ही किडन्या खराब झाल्या असून त्याच्यावर उपचार करण्याकरिता रोख स्वरूपात मदत जाहीर केल्यानं भीमशक्ती मित्र मंडळाच्या कार्यकर्त्यांचे सर्व स्तरातून कौतुक केलं जात आहे। कोल्हार भगवतीपूरमध्ये भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त बस स्थानक आवारात प्रतिमा पूजन झालं। श्री पाळंदे बोलत होते। अध्यक्षस्थानी ॲडव्होकेट सुरेंद्र खर्डे होते। याप्रसंगी ज्ञानेश्वर खर्डे, स्वप्नील निबे, धनंजय दळे, नितीन कुंकुलोळ, विजय निबे, अक्षय मोरे, संभाजी देवकर, संजय कोळसे, दत्तात्रय राजभोज, प्रकाश खर्डे, पंढरीनाथ खर्डे, ऋषिकेश खांदे, साईनाथ खर्डे, श्रीकांत खर्डे, राजेंद्र राऊत, श्याम गोसावी, अक्षय मोरे, नितीन पानसरे, राजेंद्र बर्डे, आसिफ शेख, दिलीप बोरुडे, तबाजी लोखंडे, शोभा लोखंडे, धनंजय लोखंडे, काळूराम बोरुडे, सुनील बोरुडे, दगडू बोरुडे, नाना लोखंडे, अरुण बोरुडे, अक्षय मोरे आदी उपस्थित होते। कोल्हार भगवतीपूर येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकातून संविधान वाचन फेरीस प्रारंभ झाला। छत्रपती शिवाजी महाराज चौक, वंदे मातरम चौक, स्वर्गीय माधवराव खर्डे चौक, स्वर्गीय शंकरनाना खर्डे आदी चौकात संविधान उद्देशिकेचं जाहीर वाचन करण्यात आलं। सिद्धार्थ लोखंडे यांचा आर्मीमध्ये निवड झाल्याबद्दल सत्कार करण्यात आला। तर मानवता धर्म म्हणून भीमशक्ती मित्र मंडळानं श्रेयस श्रावण वडितके या 7 वर्ष मुलाच्या दोन्ही किडन्या खराब झाल्या असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत। त्याच्या उपचारासाठी मदत जाहीर करण्यात आली। भीमशक्ती मित्र मंडळानं इतर खर्चाला फाटा देऊन उपचारासाठी देणगी दिल्याबद्दल मंडळाच्या कार्यकर्त्यांनी सर्व स्तरातून कौतुक होत आहे। कार्यक्रमाचं प्रास्ताविक व संविधान उद्देशिकेचं वाचन लवलेश लोखंडे यांनी केलंय। आदित्य बोरुडे या छोट्या बालकानं व फ्रान्सिस पाळंदे, ॲडव्होकेट सुरेंद्र खर्डे आदींनी मनोगत व्यक्त केलं। वंदे मातरम चौकात भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचं पूजन ज्ञानेश्वर खर्डे, श्रीकांत खर्डे, नितीन कुंकुलोळ, धनंजय खर्डे, भरत खर्डे आदींच्या हस्ते करण्यात आलं। अरुण बोरुडे, काळूराम बोरुडे, दगडूराम बोरुडे, बाळासाहेब बोरुडे, अक्षय मोरे, आप्पा पेटारे, गणेश बोरुडे, जालिंदर थोरात, सुनील बोरुडे, भीमशक्ती तरुण मंडळ आदी उपस्थित होते। सूत्रसंचालन प्रवीण लोखंडे यांनी तर आभार प्रदर्शन श्याम लोखंडे यांनी केलंय। मंगळवारी सायंकाळी गावातून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेची सवाद्य मिरवणूक काढण्यात आली। जयंती साजरी करण्यासाठी भीमशक्ती मित्र मंडळाचे बंटी लोखंडे, शुभम चक्रे, प्रवीण लोखंडे, वैभव लोखंडे, सुजित लोखंडे, सुजल दिवे, राहुल लोखंडे, विशाल बारसे, विशाल लोखंडे, प्रतीक गायकवाड, साई लोखंडे, सनी लोखंडे, गौरव खरात, गौरव लोखंडे, बाबू लोखंडे आदींनी परिश्रम घेतले। या कार्यक्रमासाठी पत्रकार बांधव, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। SRB न्यूजसाठी संतोष बोरुडे, कोल्हार भगवतीपूर। संविधानाचे वाचन करूया। आम्ही भारताचे लोक, भारताचे सार्वभौम, समाजवादी, धर्मनिरपेक्ष, लोकशाही गणराज्य घडवण्याचा व त्याच्या सर्व नागरिकांस सामाजिक, आर्थिक व राजनैतिक न्याय, विचार अभिव्यक्ती, विश्वास, श्रद्धा व उपासना याचे स्वातंत्र्य, दर्जाची व संधीची समानता निश्चितपणे प्राप्त करून देण्याचा आणि त्या सर्वांमध्ये
व्यक्तीची प्रतिष्ठा व राष्ट्राची एकता आणि एकात्मता याचे आश्वासन देणारी बंधुता प्रभावित करण्याचा संकल्पपूर्वक निर्धार करून आमच्या संविधान सभेत आज दिनांक 26 नोव्हेंबर 1949 रोजी याद्वारे हे संविधान अंगीकृत आणि अधिनियमित करून स्वतः प्रत अर्पण करीत आहोत. जय भीम, जय भीम. भारत रत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, भारत रत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा. छत्रपती शिवाजी महाराज की जय. छत्रपती संभाजी महाराज की जय. भारत रत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा. सर्वप्रथम सर्वांना जय भीम. माझे नाव आदित्य शंकर गुरुजे श्री भगवती माता प्राथमिक विद्या मंदिर. अंधाराचा होता नशिबी ज्यांचा त्यांना प्रकाशाचा दान दिला. अंधाराचा होता नशिबी ज्यांचा त्यांना प्रकाशाचा दान दिलं. तुमचे मानवे कितीच तुम्ही देशाला संविधान दिलं. तुम्ही मानवे कितीच तुम्ही देशाला संविधान दिलं. त्यांना वेळेस मुलाचं निघून होता. सर्वप्रथम सगळ्यांना शब्द नमस्कार. सभ्यतेच्या बंधुतेचा मार्ग दाखवणारे मार्गदर्शक भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती. भारताच्या पायावर पृथ्वीवर अनेक महापुरुषांनी जन्म घेऊन देशासाठी व समाजासाठी अहोरात्र कार्य करून सामाजिक बांधिलकीवर राष्ट्र घडवले आहे. मित्रांनो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सत्याच्या मार्गावर चालणारे खरे मार्गदर्शक होते. भ्रष्टाचार, अनिती, अत्याचार, अन्यायाचा प्रकार विरोधाच्या जातीभेदाच्या ते विरोधात होते. दलितांसाठी तुम्ही संघार होऊन बघा, अन्यायाविरुद्ध लढा होऊन बघा. दलितांसाठी तुम्ही पराभव होऊन बघा, अन्यायाविरुद्ध तुम्ही पराभव होऊन बघा. शेवटात तुम्ही गरीबाचा मात्र जगाचा तुम्ही होऊन बघा. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे पूर्ण नाव भीमराव रामजी आंबेडकर असे होते. त्यांचा जन्म 14 एप्रिल 1891 मध्ये मध्य प्रदेशातील मऊ या गावी झाला. त्यांच्या वडिलांचे नाव रामजी व आईचे नाव भीमाबाई होते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या शालेय जीवनात 18 तास दररोज अभ्यास करत ते अत्यंत व मस्त काशी होते. त्यांनी भारतीयांना शिका, संघटित व्हा, संघर्ष करा हा गुरुमंत्र दिला. त्यांनी 1920 मध्ये मूक नायक नावाचे बातमीपत्र सुरू केले. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे मूळ आडनाव सकपाळ असे होते. साताऱ्याचे शासकीय विद्यालय ते इयत्ता 4वी पर्यंतचे शिक्षण पूर्ण केले. या शाळेत सकपाळ आडनाव बदलून त्यांच्या गावाच्या नावावरून आंबेडकर हे आडनाव दिले. त्यांचे शिक्षण MA, PhD, LLD, MSc, DSc असे होते. स्वतंत्र भारताचे पहिले कायदा मंत्री अशा या दोन महामानवाने 6 डिसेंबर 1956 मध्ये घेतला. 1990 मध्ये त्यांना मरणोत्तर भारतरत्न सवर्ण पुरस्कार प्रदान केला. एवढे बोलून मी माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय हिंद, जय भारत, जय शिवराय, जय शिवराय, जय भीम, जय. महामानव क्रांतीसूर्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135व्या जयंती महोत्सवानिमित्त 134व्या जयंतीनिमित्त व्यासपीठावर उपस्थित असलेले कोलार, भगवतीपूर आणि परिसरातील सर्व मान्यवर, वेगवेगळ्या पक्षाचे सर्व पदाधिकारी, या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित असलेले आमचे सर्व भीमसैनिक, माता भगिनी आणि आमचे पत्रकार मित्र, पोलीस मित्र, मी सर्वप्रथम आपल्या सर्वांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा देतो. आत्ताच सरांनी विस्तृत जे बौद्ध धर्म सम्राट अशोकपासून महात्मा फुले आणि डॉक्टर आंबेडकर यांच्याबद्दलची माहिती दिली. त्यांना थोडासा वेळ पण कमी मिळाला, पण
तसं ते व्यवस्थित त्यांनी सगळं मुद्देसूद आणि टप्प्याटप्प्याने सगळे हकीकत आपल्या पुढे मांडले. पण त्यातून सरांनी एक सांगितलं की शिक्षणाचं महत्त्व. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे पण तुमच्या आमच्यासारखे अतिशय गरीब परिस्थितीतून आलेले होते. त्यांनाही कुठल्या सुखसुविधा उपलब्ध नव्हत्या, परंतु त्यांनी ध्यास शिक्षणाचा घेतला आणि अतिउच्च शिक्षण त्यांनी देशात आणि परदेशात घेतलं. तर आंबेडकर जयंती साजरी करीत असताना आपण एवढं जरी एक पाहिलं की शिक्षणातून माणूस किती मोठा होतो आणि कुठली उंची गाठू शकतो. त्याला परिस्थिती आडवी येत नाही, फक्त जिद्द आणि चिकाटी पाहिजे आणि त्या शिक्षणाचा चांगल्या कामासाठी उपयोग केला पाहिजे. एवढं जरी आपल्या सगळ्या युवकांनी ध्यानात घेतलं तरी आपल्या कुटुंबाचा उत्कर्ष झाला तर आपोआप समाजाचा होतो आणि समाजाचा झाला की राज्याचा होतो आणि राज्याचा झाला की राष्ट्राचा होतो. तर फार काही आपण देशासाठी करायची गरज नाही. आपलं कुटुंब सुधारवलं, आपले मुलं चांगले सुशिक्षित केले. बरं, आता सध्याची परिस्थिती अशी आहे, शिक्षण सगळेच घेतात, सुशिक्षित सगळेच होतात, पण सुसंस्कृतपणा कुठंतरी कमी होताना दिसतोय. म्हणजे त्यामध्ये आई वडिलांचा आदर करणं पोरांनी सोडून दिलं, आई बापाचं ऐकत नाहीत, ज्येष्ठ लोकांचं ऐकत नाहीत, शाळेमध्ये शिक्षकांचा अवमान केला जातो. म्हणजे ते शिक्षण आहे की नाही, त्यांना सुसंस्कृत म्हणायचं की नाही हा सुद्धा प्रश्न आहे. मी सांगितलं शिक्षित सगळे झाले, पण संस्कृती जी आपली ती जपायला कोणी तयार नाही. या मोबाईल आणि इंटरनेटच्या युगामध्ये आणखी परिस्थिती बिघडली. कोलार भगवतीपूरमध्ये आपण रोज काही ना काही घटना घडताना पाहतोय. म्हणजे जो एक पूर्वीच्या काळी मला आठवतं की ज्येष्ठ लोक जर समोरून आले तर कॉलेजचे शाळेचे मुलं समोर जायला लाजायचे, गावातली कुठल्याही समाजाची व्यक्ती असो. आज ते पोरं त्या ज्येष्ठांकडे पाहून पिचकाऱ्या मारतात, शिकलेली पोरं आहेत, घाणघाण शिव्या देतात. ते असे सगळे हे इथं कुठंतरी मला असं वाटतं का शिक्षणाची आपली गल्लत झालेली दिसती. मी विनंती करेल आमच्या सगळ्या कोलार भगवतीपूरच्या तरुण पिढीला की आपल्या आई वडिलांचा आदर करा. तुम्ही शिक्षण घेत असाल नसाल, ज्येष्ठांचा आदर करा. आपल्या गावासाठी आपल्याला जे काही चांगलं काम करता येईल त्यासाठी आपण प्रयत्न करा. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी जे संविधान लिहिलं आणि त्या संविधानाने आपल्याला जे हक्क आणि अधिकार, मी दरवेळेस याचा उल्लेख करत असतो, हक्क अधिकार आणि कर्तव्य आपल्याला या संविधानाने दिले, परंतु आपण फक्त त्यातले हक्क ध्यानात ठेवलेत, अधिकार ध्यानात ठेवलेत, कर्तव्य आपण सगळेजण विसरलेलो आहे. छोट्या छोट्या गोष्टी स्वच्छता ठेवणं हे आपलं कर्तव्य आहे, पण आपण हक्काने दुसऱ्याला म्हणजे ग्रामपंचायतला म्हणा किंवा दुसऱ्याला कोणाला तरी सांगणार आहे कचरा उचला, पण आपली कर्तव्य काय ही आपण पार पाडायला तयार नाही. म्हणून मी सांगितलं की थोडंसं संविधानाचाही अभ्यास करा. आंबेडकर साहेबांनी जे केलंय म्हणून आम्ही आज मुक्तपणे व्यक्त होऊ शकतो, बोलू शकतो. पण असं वाटतं कुठंतरी आता जे भारतामध्ये महाराष्ट्रामध्ये एकंदरीत सगळं जे चित्र उभं आहे, जाती जातीमध्ये मोठ्या प्रमाणात तणाव, म्हणजे हिंदू 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 हम सब एक आहे, हिंदू एकत्र यायचे. तर हिंदूंमध्ये पोट जाती एवढे आहेत आणि त्याच्यात एवढे वाद चालू आहेत. मराठा वेगळे भांडतात, माळी वेगळे भांडतात, साळी वेगळे भांडतात. म्हणजे जेवढं शिक्षण वाढलं, पूर्वीच्या काळी शिक्षण नव्हतं पण एकोपा होता, लोकांमध्ये मैत्री होती, बंधुभाव होता, लोक अडाणी होते परंतु एकमेकाला धरून करून राहत होते. जसे जसे लोक सुशिक्षित झाले तो ज्याच्या त्याच्या जातीचा झेंडा घेऊन निघाला. म्हणजे ते खऱ्या अर्थाने शिक्षण जे सांगितलं तर शिक्षणाने सुधारले नाही, आणखी बिघडलेत. आणि आज तेच चित्र आपल्याला पाहायला मिळतं. हिंदू मुस्लिम वाद, म्हणजे जे आज देशासमोर आपल्या प्रश्न आहेत, रोजगारीचा असेल, उद्योग व्यवसाय असेल, तुम्ही कोलारची स्थिती पहा. कोलार काय संपूर्ण देशाची स्थिती, व्यापार, छोटे व्यापारी संपत चालला व्यापार, मल्टीनॅशनल कंपन्या इथं आल्या, शिक्षणाचा प्रश्न आहे, अशा अनेक गोष्टी आहेत. पण त्या आपण सगळे विसरलो. त्याच्यासाठी कोणी आंदोलन वगैरे करायला तयार नाही, महागाईच्या विरोधात कोणी बोलायला तयार नाही. जातीवरती सध्या सगळीकडे भांडणं चालू आहेत. मग कुठं औरंगजेबची कबरीचा विषय निघतो, आणखी कुठंतरी मंदिराचं काहीतरी विटंबना केल्याचा विषय निघतो, कोणीतरी कोरटकर उठतो, तो शिवाजी महाराजांवरती बोलतो, कोणीतरी सोलापूरकर उठतो, तो बोलतो, भिडे गुरुजी येतात, ते फुलेंवरती काहीतरी बोलतात. म्हणजे जे देशासमोरचे विषय ते बाजूला राहिले आणि नको त्या विषयाला महत्व देऊन आपली म्हणजे यंग जनरेशन सुद्धा त्याला बळी पडलंय आणि मुद्दे सोडून भरकटल्यासारखी कुठंतरी आजची स्थिती दिसते. म्हणून मी सांगितलं की आज आपण ही दरवर्षी जयंती महापुरुषांची साजरी करतो, तर याच्यातून एकच आपण घ्यायचंय की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे शिक्षण घेतलं त्यामुळं ते आज एवढी मोठी उंची गाठू शकले. आणि आपण या वयामध्ये काय केलं पाहिजे याचं एकदा सगळ्यांनी
मनन करणं गरजेचं आहे, किंवा आपण दिवसभरात काय करतो, आपण कसं वागतो याचं सुद्धा आत्मचिंतन तरुण पिढीने करणं गरजेचं आहे. विशेष करून मी माता भगिनींना पण सांगेल, नुसतं मुलांचंच नाही तर सध्याच्या परिस्थितीमध्ये मुली सुद्धा मुलांपेक्षा पाठीमागं नाही. तर आपणही आपल्या कुटुंबाकडे पाल्यांकडे लक्ष द्या. आंबेडकर आपल्याला होता येणार नाही, पण त्यांनी दिलेली शिकवण थोडीफार गवायना आपण अंगीकार करू अशी मी आपल्याकडून अपेक्षा व्यक्त करतो. कोलारमध्ये भगवतीपूरमध्ये सुखशांती लाभो अशी आपल्या सगळ्यांकडून अपेक्षा व्यक्त करतो. आपल्या सर्वांना परत एकदा आंबेडकर जयंतीच्या निमित्ताने हार्दिक शुभेच्छा देतो. आमचे सर्व भीमसैनिक, आंबेडकर जयंती महोत्सवाचे सर्व कार्यकर्ते यांचे मनापासून मी धन्यवाद देतो की सकाळपासून त्यांनी फेरी आणि त्यानंतर चौकामध्ये संविधानाचं वाचन आणि या ठिकाणी हा कार्यक्रम आयोजित केला. आणि सध्या संविधानावरती देशभरामध्ये जोरदार चर्चा चालू आहे. आणि तो जनतेने आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे, आत्मचिंतन करण्याची गरज आहे. खरंच आज संविधान वाचवण्याची गरज वाटायला लागली, कारण जे चित्र संपूर्ण देशामध्ये खूप भयावह चित्र आहे. आणि आज हे संविधान आपल्या बरोबर आहे म्हणून तुम्ही आम्ही किंवा मी केव्हा एवढं धाडसाने बोलू शकतो, पण याचं हे जतन होणं खूप गरजेचं आहे. आणि म्हणून सगळ्या समाजाने, कुठल्या जाती धर्माचा असो, त्यांनी एकत्र एकोप्याने चांगल्या विचाराने एकत्र येणं गरजेचं आहे. एवढंच या निमित्ताने आपल्या सर्वांना आव्हान करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आताच आपल्या गावचे भूषण श्री सन्माननीय माजी सरपंच सुरेंद्रभाऊ खर्डे यांनी आपल्याला अनमोल असं मार्गदर्शन केले, त्याबद्दल मी समितीच्या वतीने त्यांचे आभार मानतो. ताज्या बातम्यांसाठी आणि नवनवीन अपडेट्ससाठी SRB न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा.